महाराष्ट्रातील नावाजलेले वृत्तपत्र सक्षम पोलीस टाइम्सने हनुमान जयंतीला 12व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा गुरुवार दिक 2 एप्रिल 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थित हा भव्य सोहळा पार पडला। यावेळी बाबाजी, मुख्य संपादक विलास पाटील, निवासी संपादक मनोहर अहिरे, नगरसेविका कविताताई, अमोल नाईक, अखिल भारतीय सक्षम मीडिया फाउंडेशन महिला प्रदेश अध्यक्ष, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब चौधरी पाटील, उपमहापौर विलास शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रघोषात दीप प्रज्वलन आणि श्री हनुमान प्रतिमा पूजन करण्यात आले। यानंतर अतिथी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात आणि भूमिका मुख्य संपादक विलास पाटील यांनी विशद केली। यावेळी सक्षम पोलीस टाइम्सच्या 12 वर्षांच्या यात्रेचा लेखाजोखा श्रोत्यांसमोर ठेवला। यात वर्धापन दिन, पत्रकार दिन, जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील गुणीजन सन्मान करण्यामागची भूमिका स्पष्ट केली। याचप्रमाणे अखिल भारतीय सक्षम मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी भविष्यासाठी करत असलेल्या प्रयासांचा उहापोह केला। प्रमुख अतिथी योगी बाबाजी यांनी आशीर्वाद देताना सक्षम पोलीस टाइम्स आणि मुख्य संपादक विलास पाटील यांचे कौतुक केले। यावर्षी एखादे प्रचार माध्यम चालविणे अवघड आहे असेही त्यांनी नमूद केले। तसेच आजच्या ज्वालामुखी काळात प्रत्येक व्यक्ती थोडा वेळ काढून आध्यात्मिकता घालविणे, माणुसकीच्या संस्कृतीचे रक्षण करणे आदी व्यक्तित्व व्यक्त केल्या। फाउंडेशनच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ शैला शिंदे पंढरपूर यांनी संघटनाच्या माध्यमातून महिला संघटन आणि सक्षमता यावर भर देणे असल्याचे सांगितले। तसेच आजच्या घडीला सर्वांचा पोशिंदा असलेला बळीराजा यांनी शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत असल्याचे देखील नमूद केले। यावेळी अनेक सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यथोच्छ सन्मान करण्यात आला। ते टिपायचं असतं आणि त्या बातम्यांच्या माध्यमातून ते मांडायचं असतं। ते मांडत असताना बऱ्याचशा गोष्टी या जनतेसमोर येत नसतात। आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक टॉपला आज तुम्ही ऐकत असाल, मी त्या विषयामध्ये जास्त जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या काही घटना घडत आहेत आज अक्षरशः कुठं नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र अशा म्हणण्यापेक्षा कुठं नेऊन ठेवला हा नाशिक, ज्या नाशिकमध्ये येत्या 27 मध्ये महाकुंभ भरणार आहे आणि जे जगामध्ये नाशिक पोचायला पाहिजे त्याच्या अगोदर नाशिक हे जगाच्या पलीकडे पोचलेलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण ज्या धार्मिकतेकडे, ज्या आदराने हा महाराष्ट्र बघतो, हा जग बघतो। कारण एकमेव माणसाला ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये नैराश्य निर्माण होते तर त्यावेळेला एक श्रद्धेचं ठिकाण हे अध्यात्मक असतं आणि त्या अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा, महिलांचा आणि पुरुषांचा आणि बालगोपाळांचा आणि समाजाचा हा एक आगळा वेगळा एक आधारस्तंभ असतो आणि जगण्याचं एक स्थान असतं की ज्या वेळेला माणूस नैराश्यामध्ये येतो त्यावेळेला त्याला परिवार किंवा प्रत्येकाच्या घटना वेगवेगळ्या असू शकतात। कोणी आर्थिक विवेचनेमध्ये नैराश्य येते, कोणाला आपल्या बिझनेसमध्ये नैराश्य येते, कोणाला कुटुंबामध्ये नैराश्य येते, कोणाला आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये नैराश्य येते। आणि ते एक आध्यात्मिक असं एक क्षेत्र असतं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की एक पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघितल्या पाहिजेत की पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि निगेटिव्ह एनर्जी ही ड्राईव्ह होते। या दृष्टीने आपण त्या अध्यात्माकडे बघतो। परंतु आज आपण या समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत मग त्याच्यामध्ये म्हटलं जातं की राजकारण गेल्या या 3 वर्षामध्ये आपण राजकारण महाराष्ट्राचं तर बघितलं असेल की इतकं ढवळून निघालेलं आहे की शेजारी बसलेल्या आमदारावर सुद्धा दुसऱ्या आमदाराचा विश्वास नाही। आणि तीच परिस्थिती आपण सिरियलमध्ये बघत होतो की सासू सून, सून सासू, या घटना घडत असताना माणसाला वाटत होतं की समाजाचा एक आरसा हा राजकारणी काहीतरी समाज बदलेल, समाजामध्ये काहीतरी परिवर्तन आणेल। परंतु त्यांनी सुद्धा या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात कारणं वेगवेगळे दिलेले असतील, परंतु समाजाचा दृष्टिकोन जो बघण्याचा होता की ह्या महाराष्ट्राला एक नवीन वैभव प्राप्त करून देईल हा राजकारणी, परंतु आज डोळ्यासमोर जर बघितले तर एकही राजकारणी असा दिसून येत नाही की बाबा त्याच्याकडे बघितल्यानंतर हा महाराष्ट्र किंवा हा भारत कुठंतरी पुढे भविष्यामध्ये पुढे जाईल असं वाटत होतं। परंतु तरी असो, मी आपल्याला त्या राजकारणामध्ये नेऊ इच्छित नाही। या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्याबरोबर जे सहकाऱ्यांनी काम केलं, आम्ही तुमच्याबरोबर आमच्या सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही कार्यकुशल धुरंधर असं एक नाव दिलेलं की ज्याने
आमचा एक पेपर चालवायचं एवढं सोपं नाही आहे, कारण पेपरला कागद लागते, शाई लागते, त्याचबरोबर पेपर हा सर्क्युलेशन करावा लागतो, तिथं असलेले स्टाफचं पगार असतील, या सगळ्या गोष्टी करत असताना, कारण पैसा हा अशी काही चीज आहे की माणसाला वेगळ्या मार्गालाही घेऊन जाऊ शकते, चांगल्या मार्गालाही घेऊन जाऊ शकते. परंतु आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये एकच छातीटोपपणे सांगू शकतो, माझा कुठलाही प्रतिनिधी कुठल्याही पोलीस स्टेशनमधून 1 रुपयाचा हप्ता घेत नाही. आवाज महाराष्ट्र SP न्यूज मुख्य संपादक सतीश परदेसी, नाशिक.